हाय फ्रेंड्स, मी रश्मी. लाईफ इज अ ब्युटिफुल जर्नी या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आता समवन स्पेशल म्हणजे कळलं ना तुम्हाला, हा विषय आहे एक अशा मैत्रीचा किंवा अशा एका नात्याचा ज्याच्यामध्ये वयाचं बंधन नाही आहे, जेंडरचं बंधन नाही आहे. ती व्यक्ती कोणीही असू शकते, पण ती माझ्यासाठी खूप खास आहे. मग ती माझी आई असेल, बहीण असेल, माझे मित्र असेल, मैत्रीण असेल, काका, काकू, कोणीही ती व्यक्ती असेल, अगदी एक लहान बाळ पण असेल. पण ती व्यक्ती माझ्या लाईफमध्ये आहे ना, की बस मला काही नको. म्हणजे लाईफमध्ये किती पण प्रॉब्लेम होऊ देत, मला ती व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला मी बघितलं, तिचा आवाज ऐकला, तिच्याशी मी व्यक्त झाले, तरी मला खूप आनंद होतो आणि माझ्या लाईफमधले सगळे प्रॉब्लेम्स अर्धे झाल्यासारखे वाटतात. तर अशी व्यक्ती जर तुमच्याजवळ असेल ना, तर तुम्ही खरंच भाग्यवान आहात. कारण आपला जर कोणाशी जमत असेल, त्यांचे विचार किंवा ती व्यक्ती आपल्याला समजून घेत असेल, तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. तर असे काही बॉन्ड्स असतात, असे काही फ्रेंड्स असतात, सोलमेट असतात, ज्यांचा आपापसात एक वेगळाच बॉन्डिंग असतो. भलेही ते दूर राहतात, एकमेकांशी ते वर्षानुवर्ष बोलत पण नसतील, पण एक फ्रेंडशिप असते, एक मैत्री असते, एक धागा असतो, एक नातं असतं, जे न तुटणार आहे. 10 वर्षांनी जरी भेटलं तरी ती व्यक्ती आपल्यासाठी तेवढीच जवळची वाटते, जेवढी आधी होती. कुणाकडचे फ्रेंड्स असतील ते अगदी लहानपणापासूनचे असेल, त्यांचाही बॉन्डिंग असतो. कुणाला नंतर मिळालेले फ्रेंड्स असतात, कुणाला अपघाताने मिळालेले फ्रेंड्स असतात. कुणाकुणाची मैत्री कधी बस स्टॉपवर होते, कोणाची ट्रेनमध्ये होते, कोणाची कामाच्या रिलेटेड असं होते. कुठलाही मित्र किंवा मैत्रीण किंवा अशी एखादी व्यक्ती आपल्याला आयुष्याच्या कुठल्याही वळणावर आपल्याला ती मिळू शकते. आणि अशी एक खास व्यक्ती आपल्या जीवनामध्ये आपल्याला असणं अतिशय आवश्यक आहे. आपल्याला कुठलाही ताणतणाव आला, कधी आपल्या आयुष्यात चांगले प्रसंग घडले किंवा आपल्याला काही बोलावंसं वाटलं, अशी जे काही आपल्या आयुष्यामधले प्रसंग आहेत ते शेअर करण्यासाठी असा अ, एक व्यक्ती हवी, एक आधार हवा, की ज्याच्याशी आपण बिनदिलखुलास मनमोकळेपणाने बोलू शकतो. जी व्यक्ती आपल्याला कधीही जज नाही करत, जी व्यक्ती आपल्याला समजून घेते आणि ती स्वतः समजूतदार असते, त्यामुळे आपण तिच्यावर पूर्ण विश्वास ठेवू शकतो आणि ती आपल्याला योग्य सल्ला देते, आपल्याला मार्ग दाखवते. असा एक गाईड किंवा एक मित्र, साथी, काहीही म्हणा तुम्ही त्याला, ते असणं खूप जरुरी आहे. कारण लाईफमध्ये असे काही प्रसंग येतात, ज्यावेळेला आपण बिथरून जातो. आपल्याला काही सुचत नाही, आपल्या जवळची कोणी व्यक्ती गेलेली आहे किंवा आपल्याला काही आर्थिक लॉस झालेला आहे किंवा कुठलं एखादं नातं तुटण्याच्या वळणावर आहे. असे खूप काही प्रसंग लाईफमध्ये येतात, जेव्हा आपल्याला आपल्या जवळची माणसांना पण आपण बोलू नाही शकत किंवा ते आपल्याला समजून नाही घेऊ शकत. अशा वेळेला अशी एक व्यक्ती असते, जी आपल्याबरोबर नेहमी बसते. "अरे, तू सांग, कधीही फोन कर, मी तुझ्यासाठी अवेलेबल आहे." वेळेचा पण तू अजिबात विचार करू नको. अशी जी व्यक्ती बोलते ना, ती खरोखर मनापासून तुमच्यासाठी 24 तास अवेलेबल असेल, तीच तुमचा खरा जीवश्य कंठस्थ मित्र किंवा मैत्रीण असू शकते. अशा लोकांना सांभाळून ठेवा. म्हणजे एखादा दागिना तुम्हाला सोन्याचा नसला तरी चालेल, पण असा एक मित्रासारखा हा दागिना असणं तुमच्याजवळ फार जरुरी आहे. म्हणजे मी अशी खूप उदाहरणं बघितली. जसं आमच्या आता नात्यामध्ये एक फ्रेंड होती. अ, ती छान, ते लोकं बिझनेस फॅमिलीमधले होते आणि तिचे मिस्टर अचानक ॲक्सिडेंटमध्ये गेले आणि तिच्यासमोर ते गेले. त्यामुळे तिला जो मानसिक धक्का बसला, त्यातनं सावरण्यासाठी तिच्यासाठी फॉरेनवरनं तिचे फ्रेंड्स पूर्ण सव्वा महिना तिच्याबरोबर येऊन राहिले. असं कोण आपलं काम वगैरे सगळं सोडून बाहेरून येऊन राहतं. तेव्हा कळतं की माणसं किती जवळची आहेत आणि कसे ते आपली फ्रेंडशिपमध्ये आपला साथ देतात. आणि आपलं पुढचं जे दुःख आहे, वियोग आहे, अत्यंत जवळचा माणूस जाणं यासारखं दुःख नाही. आणि अशा वेळेला आपल्याला जर कोणी अ, साथ देत असेल, आपल्या दुःखात सहभागी होत असेल, एम्पॅथी दाखवत असेल, तर मी म्हणते ना, खरंच बाकी कुठलंही काहीही आपल्याजवळ भौतिक सुख नसेल तरी चालेल. पण असा एक माणूस जे आपल्या आयुष्यामध्ये खंबीरपणे आपल्या पाठीशी उभा आहे, ह्यासारखं खरंच भाग्यवान कोणीच नाही आहे. सो प्रत्येकाकडे अशी एक व्यक्ती असली तर फारच छान. पण शोधा किंवा नशिबाने जर तुमच्याकडे ती असेल तर तिला जपून ठेवा. फ्रेंड्स फ्रेंडशिपमधलं नातं असेल, अ, कुठल्याही नात्यामध्ये ही फ्रेंडशिप असू शकते. अ, हा एक बंध असू शकतो. मग तो पुरुष असेल, बाई असेल, लहान मूल असेल, कोणी पण असू शकतं. अशी एक व्यक्ती अ, आपल्या लाईफमध्ये एक थेरपीचं काम करते. आपल्याला कधीही कुठेही आपल्याला वाटलं की आपल्याला बाहेर जायचं आहे किंवा आपल्याला काही प्लॅन्स करायचे आहेत आणि आपल्याला बाबा मला माझ्या फॅमिलीबरोबर मला आता नाही जायचं आहे. मला अशी एक व्यक्ती हवी जिच्यासोबत मी माझा टाईम स्पेंड करू शकेल. तिच्यासोबत मी माझ्या मनातल्या गप्पा मारू शकेल किंवा माझे काही प्लॅन्स असेल तर मी सांगू शकेल. तर अशी व्यक्ती असते जी एक फ्रेंड किंवा अशी एक बंध, मी जसं म्हणलं, हा नात्यांच्या पलीकडचा विषय आहे. ह्याच्यामध्ये एक सोल टू सोल एक नातं आहे आपलं. तिथे कसलंच बंधन नाही आहे, मोकळेपणा आहे.
मोकळा श्वास आहे, आनंद आहे, भरभराट आहे, सुखदुःखाचा एक साथी आहे, तुम्हाला ऐकणारं कोणीतरी आहे. आणि ह्याच्यासारखं तर मी म्हणते कुठलंच सुख नाही. म्हणजे नात्याच्या पलीकडे जाऊन जर हा एक बंध बांधता आला आणि तो जो कोणी समवन स्पेशल तुमच्या लाईफमध्ये असेल, तर त्याला दुखवू नका. कितीही त्यामध्ये प्रॉब्लेम्स येतात, कधी मिसअंडरस्टँडिंग्स होतं, काही ना काळापुरती ती नाती तुटतात, कधी इगो आडवा येतो किंवा काहीही कारण असू शकतं. पण शक्यतो आपल्याला जेव्हा आपण जर संकटात असेल, आनंदाचा क्षण असेल आणि जर त्याच व्यक्तीला आपण फोन केला असेल सगळं विसरून, तर समजायचं की आपलं बंध खूप स्ट्रॉंग आहे, आपला बॉन्डिंग खूप स्ट्रॉंग आहे आणि हीच व्यक्ती माझी खरी फ्रेंड किंवा खरा माझा साथी आहे, ज्याच्याशी मला नेहमी बोलायला आवडेल, ज्याच्याबरोबर मला आयुष्यभर मी ह्या व्यक्तीची साथ सोडणार नाही. हे आपलं मन आपल्याला आतूनच सांगतं आणि ही खरी नाती असतात ना, ही हृदयापासून जोडलेली असतात. हे काय आपल्याला असं कोणी सांगितलं म्हणून आपण काही त्या व्यक्तीला सोडून देत नाही. आणि आपल्याला माहिती असतं की प्रत्येक जण माणूस आहे, काही ना काही प्रॉब्लेम्स प्रत्येकाच्या लाईफमध्ये येतात. कधी कधी थोडा वेळ काळ आपण वेगळं असू शकतो, आपला कॉन्टॅक्ट असू नाही शकत, असं पण असू शकतं. पण तरीही नाती टिकून असतात, कारण ह्या नात्यामध्ये कुठलाही स्वार्थ नाही आहे, कुठलाही लोभ नाही आहे की मी तुझ्यासाठी केलं तर तू माझ्यासाठी हे कर, ही अपेक्षाच नाही आहे. एकदम काय म्हणतात त्याला, अ, एक असं नातं आहे, निर्मळ नातं आहे, ज्याच्यामध्ये स्वार्थीपणा नाही, लोभी नाही, कसल्याही प्रकारचा हव्यास नाही. एकदम निस्वार्थीपणाने केलेलं हे असं एक नातं आहे. सो फ्रेंड्स, अशी एक व्यक्ती जर तुमच्या आयुष्यात असेल ना, तर तुम्ही खरंच नशिबवान आहात. माझ्या पण लाईफमध्ये माझी फ्रेंड आहे, जिच्याशी मी अगदी मनमोकळेपणाने गप्पा मारते. भलेही ती बिझी असते लाईफमध्ये, आम्ही दोघी पण बिझी असतो. वर्षातनं 1-2 वेळेला भेटतो. आता आम्ही ठरवलं की जसं-जसं वय वाढतंय तसं असं वाटतं की बाबा आपण अजून आपला स्पॅन कमी केला पाहिजे. म्हणजे दर महिन्याला एकदा तरी भेटलं पाहिजे, बाहेर गेलं पाहिजे, एकमेकांबरोबर सगळं शेअर केलं पाहिजे, नवीन-नवीन विषयावर बोललं पाहिजे, नवीन-नवीन एक्सपेरिमेंट्स, कुठे फिरायला जाणं किंवा काहीही असो, आपण एकमेकींना कायम फोन करायचा, एकमेकींच्या संपर्कात राहायचं आणि एकमेकींना मोटिवेट करायचं आणि सगळे आपले प्रॉब्लेम्स सोडून एकमेकींबरोबर एक लाईफ जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण एक बॉन्डिंग ठेवायचं की हो बाबा, माझ्यासाठी ही एक आहे जिच्याबरोबर मी कधीही मध्यरात्री कधीही मी तिच्याशी बोलू शकते आणि ती माझा फोन उचलेल याची मला फुल गॅरंटी आहे. सो हे मला आता आता जाणवायला लागलं जसं जसं वय वाढतंय तसं. कारण खूप सारे फ्रेंड्स असतात, पण सगळेच आपल्याबरोबर राहतात असं नाही आहेत. काही आपल्या आपल्या लाईफमध्ये बिझी असतात. कधी कधी काही फ्रेंड्सना तेवढं आपल्याबद्दल नाही वाटत. सो इट्स नॉट अ प्रॉब्लेम. पण एखादा जरी फ्रेंड असेल आणि तो थोडा पण तुमच्या जवळ असेल आणि तुम्हाला त्याचं लाईफमध्ये इम्पॉर्टन्स असेल, तर तुम्ही नक्की त्या व्यक्तीला जपून ठेवा. कारण हीच एक व्यक्ती आहे जी तुमच्या कायम उपयोगी येणार आहे. कारण प्रत्येक गोष्टी पैशाने विकत नाही घेता येत किंवा कोणी आपल्याला येऊन आपली सेवा करावी किंवा आमचा खर्च उचलावा, हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं, अशी आपण अपेक्षा नाही करत. पण माझ्या मनातलं जेव्हा मला मन मोकळे करण्यासारखा एक कोपरा मिळतो, एक हक्काचा माणूस मिळतं, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण मानसिक स्वास्थ्य मधला एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की कम्युनिकेशन, मोकळेपणाने बोलणं, मनातलं सगळं शेअर करणं, दुसऱ्याला सांगणं, ती व्यक्ती मिळणं महत्त्वाचं आहे. समुपदेशक किंवा असे काही जे असतात, पण सगळ्यात जवळची जी व्यक्ती असते ती आपल्या फ्रेंड सर्कलमधली असते. तिला आपण कोण आहोत ते सगळं माहिती असतं. ती आपल्याला जज नाही करत आणि आपल्याला पण छान वाटतं तिच्याशी बोलल्यावरती. तर अशी जी व्यक्ती आहे, ती माझ्यासाठी तर खरंच समवन स्पेशलच आहे. तर तुमच्याही लाईफमध्ये असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा आणि थँक यू सो मच.